प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाचा मोठा दिलासा। पक्षाला देण्यात आलेलं पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य। चिन्हाच्या यादीतून पिपाणी चिन्ह अखेर वगळलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांचं भूमिपूजन। काळाराम मंदिर परिसराचीही करणार पाहणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक। मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवणार। आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर ठाकरे बंधूंकडून निवडणुकीची रणनीती सुरू। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मागवली इच्छुकांची यादी। मुंबईत मराठा मोर्चासाठी आलेल्या वाहन चालकांवर गुन्हे दाखल। गोवंडी पोलीस स्थानकात आतापर्यंत 123 गुन्हे दाखल झाल्याची माहिती। दिल्लीत हल्ल्याच्या ठिकाणाहून 200 मीटर अंतरावर सापडले मानवी अवशेष। परिसरातील शौचालयाच्या छतावर सापडला मानवी हात। पोलिसांकडून परिसरातील सर्व घरांच्या छताची पाहणी। प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा कट होता, तर मुंबईतील 26/11 प्रमाणे हल्ला करण्याचा होता प्लॅन। वरिष्ठ सूत्रांची माहिती। जानेवारीत दहशतवादी मुजम्मिलनं रेकी केल्याची ही माहिती समोर। दिल्ली स्फोटाचा आणखी एक नवीन सीसीटीव्ही समोर। लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू तर अनेक जखमी। दिल्ली स्फोटात I-20 कार चालवणारा डॉक्टर उमरच असल्याचं समोर। DNA रिपोर्टमधून कारमध्ये उमरच असल्याचं स्पष्ट। तपास यंत्रणांना मोठं यश। अहिल्यानगरच्या खारेक अर्जुनेत 5 वर्षाच्या चिमुकलीला आईसमोरच बिबट्यानं नेलं उचलून, तर ओतूरमध्ये बिबट्याची दुचाकी स्वारावर झडप। शिरूर तालुक्याच्या वाघाळेमध्ये शेळ्यांवर हल्ला। चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध चंदा वाघिणीला वनविभागानं केलं जेरबंद। स्थानिकांच्या तीव्र विरोधानंतरही वनविभागाची कारवाई। जेरबंद केल्यानंतर चंदा वाघिणीला केलं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे रवाना। लग्नासाठी 34 वर्षीय तरुणाचा थेट शरद पवारांना पत्र। पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही। एकटेपणा जाणवतो म्हणत पत्रातून तरुणानं थेट शरद पवारांकडे मांडली व्यथा।